नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्षय आणि रमा हे एकत्र असतात आणि त्याच वेळेस रमाच्या फोनवर स्वराचा फोन येतो. तेव्हा रमा देखील आश्चर्यचकित होऊन धक्का बसतो आणि ती विचार करते, स्वराचा फोन माझ्या फोनवर का आला आहे? तिला संशय तर आला नसेल ना की मी आणि अक्षय सोबत आहोत? नको, मी आता फोनच उचलत नाही तर तिचा संशय वाढेल असे बोलून ती फोन काहीच रिसीव्ह करत नाही. तर तिकडे आपण पाहतो स्वरा ही आपल्या बॉयफ्रेंडला फोनवर बोलत असते आणि बोलते, मी या घरामध्ये काही कामानिमित्त आले आहे. ते काम झाल्यानंतर तुला सांगेल आणि आपण ठरलेल्या ठिकाणी भेटूया असे बोलून ती जात असते. तेव्हा स्वराचे बोलणे तारा ऐकते आणि तारा बोलते, वा, म्हणजे स्वराचा बॉयफ्रेंड देखील आहे. त्यानंतर आपण पाहतो रमा ही स्वराला भेटण्यासाठी येते. स्वराला विचारते, स्वरा, तुझा फोन आला होता म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी आले आहे. त्याच वेळेस ताराची नजर ही रमा व स्वराच्या मोबाईलवर जाते. तेव्हा तिच्या लक्षात येते की ह्या दोघींचे मोबाईल हे सारखेच आहेत. ती विचार करते, आता मला काहीतरी आयडिया लावे लागेल आणि ती त्या दोघींना धक्का देते. तेव्हा स्वरा आणि रमा दोघीच्या हातातील मोबाईल खाली पडतो आणि तारा ही पटकन मोबाईल उचलून व ती मोबाईलची अदलाबदल करून दोघींच्या हातात देते आणि तेव्हा स्वरा ही मोबाईल घेऊन निघून जाते. आणि तेव्हा तारा ही आनंदित झालेली असते आणि ती विचार करते, म्हणजे आता या दोघींचा मोबाईल अदलाबदल झाला आहे, आता खरी मजा येणार आहे. पुढे येणाऱ्या भागामध्ये स्वराचे सर्व सिक्रेट रमाला व रमाचे सिक्रेट स्वराला समजणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. मुरंबा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.